लोणंद येथे नगरपंचायतकडून कॉइन बॉक्स पाणी फिल्टर शेडमधून ग्राहकांची लूट। लोणंद शहरातील बाजार तळावरील शुद्ध फिल्टर पाण्याचा बॉक्समध्ये पैसे टाकले तरी पाणी येत नाही। पैशांची लूट नगरपंचायतकडून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे। शहरात थंड स्वच्छ पाण्याचे अनेक ठिकाणी आहेत, ते नेहमीच जनसेवा करीत असतात, परंतु नगरपंचायत झोपेचे सोंग घेतल्याचे निष्पन्न होत आहे। कॉइन बॉक्समध्ये अनेक जणांचे पैसे अडकले आहेत, परंतु पाणी न मिळाल्याने नाराजीचा सूर आहे। आगामी काळात जनतेची लूट नगरपंचायतनी केल्यास जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। ग्रामस्थ संतप्त उन्हाळ्या दिवसात झाले आहेत। बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। दिलीप वाघमारे, पत्रकार, सांगू इच्छितो। या बाजार तळावरती नगरपंचायतचं पाणी फिल्टरचं हे कॉइन बॉक्स टाकून पाणी लोकांना या ठिकाणी मिळलं जातं, परंतु उन्हाळ्यामध्ये आणि सद्यस्थिती अशी आहे, गेले महिनाभर लोकांचे कॉइन बॉक्स आत टाकले तर पाणी येत नाही। अनाठाई पैसे आतमध्ये जातात आणि मग नगरपंचायत या ज्वलंत उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आहे का काय? जनतेच्या भावना नगरपंचायतने समजून घेतल्या पाहिजे आणि अनेकांच्या तक्रारी या ठिकाणी मला पाहावयास मिळाल्या, परंतु आंधळं एक मूत्रपीठ खाते अशी अवस्था या नगरपंचायतची झालेली आहे आणि अनेकांचे पैसे गेल्यामुळं या जनतेचा पैसा अनाठाई जातो आणि मग लोकांना एक आत्मा तळमळतो त्यांचा। तर असं न होता नगरपंचायतचे जे कोणी या ठिकाणचे देखभाल करण्याची जी कोण व्यक्ती नेमलेली असेल, तर उन्हाळ्या दिवसात लोकांना 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत पाणी मिळण्याचं साधन असताना हे नुसतं शोभेची वस्तू झालेली आहे। आणि याच्या 10 फुटावरती सालपे गावातील एका युवकाने पाणी फिल्टरचं एक शेड मारून जनसेवेसाठी ठेवलेले आहे। ते मात्र हाऊसफुल चालतं आणि जर बाहेरून येणारा माणूस जर श्रीमंत होत असेल आणि नगरपंचायतच्या या स्टॉलवर नुसते पैसे घेऊन लोकांना पाणी मिळत नसेल, तर एकाच ठिकाणी या 2 बॉक्सची कैफत नगरपंचायतच्यापर्यंत कानापर्यंत या घटना जातील का, याकडे विशेष पथक, विशेष कर्मचारी या ठिकाणी देखभालीसाठी का नसावा आणि आगामी काळात हे नगरपंचायतचे अन्यायकारक वागणूक आम्ही खपून घेतली जाणार नाही। कॉइन बॉक्स टाकला तर पाणी मिळालं पाहिजे, हे आमचे हमीपत्र आहे आणि नसल तर जनता रस्त्यावर येऊन जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।